नमस्कार मंडळी, आज आपण मकर संक्रांतीनिमित्त तिळगुळाची पोळी कशी बनवायची, अतिशय खुसखुशीत आणि 8 ते 10 दिवस टिकणारी ही पोळी कशी बनवायची ते आपण या व्हिडिओत बघणार आहोत। सर्वप्रथम आपण अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे, 1 वाटी तीळ घेतलेला आहे आणि अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे। तर गूळ किती घ्यायचा तो आपल्या चवीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता, कमी जास्त करू शकता। शेंगदाणे तीळ मस्त खरपूस भाजून घ्यायचे आहेत। थंडीच्या दिवसामध्ये आपण तिळाचे अनेक पदार्थ करतो, अनेक रेसिपी बनवतो आणि खातो आणि त्या खाणंही आपल्या शरीराच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे, फायदेशीर आहेत। तिळामध्ये असलेले गुण जसे की आपले हाडं मजबूत होतात, कॅल्शियम मिळते, याच्यामध्ये मॅग्नेशियम आहे, फायबर आहे, भरपूर जीवनसत्वाने भरलेले हे तीळ दररोज तुम्ही 1 चमचा खा, तुम्हाला कधीही आयुष्यामध्ये कॅल्शियमची कमतरता भासणार नाही। तर हे तीळ तुम्ही कच्चे खायचे, दररोज 1 चमचा। तर आपण तीळ भाजून घेतलेले आहे, शेंगदाणेही भाजून घेतलेले आहे। शेंगदाण्याची साल काढायची, त्यानंतर शेंगदाणे आणि तीळ जाडसर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करायचे। तर बघा, अशा प्रकारे आपल्याला तीळही बारीक करून घ्यायचे आहेत। शेंगदाणे आणि तीळ बारीक करून झाल्यानंतर तुम्ही गूळ बारीक चिरून घ्या। तर गूळ कुठला घेता, तर माझ्याकडे गुळाची पावडर आहे, केमिकल विरहित, तर ती पावडर मी आता घेतलेली आहे। 4 ते 5 चमचे गुळाची पावडर मी यामध्ये टाकणार आहे। जसं आपल्याला पोळी गोड बनवायची आहे, थोडीशी फिकी बनवायची आहे, त्यानुसार तुम्ही गूळ कमी जास्त करू शकता। यामध्ये आता पाव चमचा आपण जायफळाची पूड टाकणार आहे। आवडत असेल तर टाकायचं, नाही टाकलं तरीही हरकत नाही। फक्त तुम्हाला तीळ आणि शेंगदाण्याचा स्वाद हवा असेल तर फक्त तीळ आणि शेंगदाणेही घेऊ शकता। त्यानंतर आता मी जायफळ पूड टाकल्यानंतर 3 ते 4 वेलचीची पूडसुद्धा टाकलेली आहे। व्यवस्थित मिक्स करायचं आहे। यामध्ये आता आपण चिमूटभर मीठ घेणार आहोत, चिमूटभर किंवा थोडंसं जास्त मीठ टाकायचं आहे। मीठ टाकल्यामुळे सारणाला आणखी गोडावा तयार होतो, स्वादिष्ट तयार होते। त्यानंतर 1 चमचा आपण साजूक तूप टाकणार आहोत आणि हे सर्व मिश्रण मस्त एकजीव करून घेणार आहोत। तूप टाकल्यानंतर मिश्रण आपलं ओलसर होते, म्हणून तूप टाकणं आवश्यक आहे। पोळ्या करायला 2 वाट्या मी कणिक घेतलेली आहे। त्यानंतर त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकायचं, चवीनुसार मीठ टाकायचं आणि थोडं पाणी टाकून आपल्याला मस्त पीठ मऊसर भिजवायचं आहे। पीठ मऊ भिजवायचं आहे, पाणी एकदम टाकू नका, थोडं टाका आणि पीठ मस्त मळून घ्या। पीठ मस्त मळून घेतल्यामुळे पोळ्या मस्त खुसखुशीत होतात। थोडंसं तेल टाकायचं आणि परत आता एखादा मिनिट हा उंडा मस्त मळून घ्यायचा। उंडा मस्त मऊसूत झालेला आहे, आपण बघू शकता, अगदी मऊ झालेला आहे। अशाच प्रकारचं आपल्याला हे गव्हाचं पीठ तयार करायचं आहे। त्यानंतर झाकण ठेवा आणि 10-1 मिनिट उंडा मस्त मुरू द्या, म्हणजे उंडा सेट होऊ द्या। जर तुम्हाला घाई गडबड असेल तर लगेचही पोळ्या करायला घेतल्या तरी चालतील, काही हरकत नाही। तर आता 10 मिनिट झालेले आहे, आता आपण पोळ्या तयार करू। पोळ्याही आपण 2 ते 3 प्रकारे बनवू शकता आणि त्या कशा तयार करायच्या हे सुद्धा मी या व्हिडिओत तुम्हाला दाखवणार आहे। म्हणजे सारण आपलं सुकं असते, खुसखुशीत असते, त्यामुळे पोळ्या करायला थोडंसं जड जाते। तर पोळ्या वेगवेगळ्या प्रकारेही आपण करू शकतो, तर ती पद्धतसुद्धा मी पुढे आपल्याला दाखवणार आहे। जाड पुरी लाटून घ्यायची, त्यामध्ये 3 ते 4 चमचे किंवा 5 चमचे तुम्हाला जेवढं सारण भरायचं असेल तेवढं हे मिश्रण टाकायचं आणि याच्या कडा पूर्णपणे वरती खेचायच्या आणि तोंड बंद करायचं। ज्याप्रमाणे आपण मोदक तयार करतो किंवा पुरणाची पोळी तयार करतो त्याप्रमाणेच आपल्याला हे सारण भरायचं आहे, परंतु सारण थोडंसं सुकं असल्यामुळे
ते भरायला थोडंसं जड जाते, कठीण जाते. तर बघा अशा प्रकारेही तुम्ही हे सारण यामध्ये उंड्यामध्ये भरू शकता. त्यामुळेच आपल्याला हा उंडा लवचिक करायचा आहे, नरम करायचा आहे, जेणेकरून जसा आपण उंडा ताणला तसा तो ताणला गेला पाहिजे. आता तोंड बंद करायचं आणि नेहमीप्रमाणे जसे आपण पुरणाच्या पोळ्या बनवतो त्याचप्रमाणे ह्या पोळ्या आपल्याला तयार करायच्या आहेत. पोळी लाटताना खालची वर करायची, म्हणजे दोन्ही बाजूनी पोळी लाटायची, जेणेकरून दोन्हीकडचा जो भाग आहे, वरचं लेयर आहे ते पातळ तयार होते. तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही दोन्ही साईडला पोळी मस्त लाटून घ्या. एकीकडे गॅस पेटवून तवा ठेवलेला आहे. तवाही मस्त गरम झालेला आहे. आता तव्याला थोडंसं तेल लावायचं आणि पोळी टाकायची. पोळी शेकताना दोन्ही बाजूला मस्त खरपूस भाजा. दोन्ही बाजूला तूप लावा आणि मस्त खमंग पोळी भाजून घ्या. जर तुम्हाला लगेच पोळ्या खायच्या असतील तर तुम्ही इथपर्यंतच शेका. आता सध्या पोळी तयार झालेली आहे, परंतु जर तुम्हाला ह्या पोळ्या खुसखुशीत बनवायच्या आहे तर तुम्हाला आणखी त्या उलटून पालटून शेकाव्या लागतील, जेणेकरून त्या पोळ्या खुसखुशीत होतील. तर बघा आता पोळी मस्त आपली शेकून तयार झालेली आहे आणि आपण काढलेलीसुद्धा आहे. परत मी तुम्हाला आता दुसऱ्या प्रकारे पोळी कशी बनवायची ते दाखवणार आहे. तर अशा प्रकारच्या 2 पुऱ्या तयार करायच्या. ज्याप्रमाणे आपण सांजोऱ्या बनवतो, 2 पुऱ्यामध्ये सारण भरतो, त्याचप्रमाणे या पोळीसाठी आता आपण 2 पुऱ्या तयार केलेल्या आहे. यामध्ये सारण भरायचं. त्यामध्ये तुम्ही कितीही सारण भरू शकता, जास्तही सारण भरू शकता. ही पोळी सहज लाटता येते आणि फुटत नाही आणि करायलाही खूप सोपी आहे. तर बघा आता सारण मस्त आपण भरलेलं आहे. त्यानंतर आता वरून दुसरी पोळी ठेवायची. याआधी पुरीच्या कडेला पाणी लावायचं, जेणेकरून वरची पुरी आपण टाकणार तर ती पुरी लगेच चिटकली पाहिजे. या पद्धतीच्या पोळ्या करायला थोडासा वेळ लागतो, परंतु तुम्ही एकदम पुऱ्या करून ठेवू शकता आणि नंतर मग पोळ्या करायला घेऊ शकता. तर बघा अशा प्रकारे आता आपण ही पोळी लाटून घेणार आहोत. पुरीला पीठ लावायचं आणि मस्त पोळी लाटून घ्यायची. तुम्ही बघू शकता पोळी अजिबात फाटणार नाही आणि सरासर पोळी लाटलीसुद्धा जाते. तर अशा प्रकारे तुम्ही ही पोळी तयार करू शकता. मस्त पोळी लाटून झालेली आहे. आता ती शेकून घेऊ. अशाच प्रकारे तुम्ही पहिल्या पद्धतीने किंवा दुसऱ्या पद्धतीने पोळ्या तयार करू शकता. आणखी तिसरी पद्धत म्हणजे हातावरती पुरी ठेवायची, त्याची खोल वाटी करायची आणि त्या वाटीमध्ये सारण भरायचं. ज्याप्रमाणे आपण मोदक तयार करतो सेम पद्धत हीच. अशा प्रकारे तुम्ही ह्या पोळ्या करू शकता. जी पद्धत तुम्हाला सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही पोळ्या करायच्या आहे. आणि जर कुठे तुम्हाला फिरायला जायचं आहे, 8-10 दिवसासाठी तुम्ही फिरायला जाता, तर ह्या पोळ्या तुम्ही बनवून सोबत नेऊ शकता. 8 ते 10 दिवस ह्या पोळ्या हमखास टिकतात, खराब होत नाही. तर फक्त तीळ संक्रांतलाच नाही तर तुम्ही ह्या कधीही पोळ्या बनवून खाऊ शकता. जेव्हा कधी तुम्हाला तिळगुळाची पोळी खावीशी वाटली तेव्हा ह्या पोळ्या अशा तयार करू शकता. आता सर्व पोळ्या आपल्या तयार करून झालेल्या आहेत. तर तुम्ही बघू शकता आतमध्ये किती सारण आपण भरलेलं आहे. तर ह्या पोळ्या दह्यासोबत खा किंवा आंबट लोणच्यासोबत. तर तुम्ही लिंबाचं लोणचं घेऊ शकता किंवा कैरीचंही लोणचं घेऊ शकता. तर बघा आतमध्ये
किती सारण आपण भरलेलं आहे. पोळ्या अतिशय खुसखुशीत झालेले आहे आणि स्वीटसुद्धा आहेत. रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला घंटीचं बटन असेल त्याच्यावर देखील क्लिक करा, जेणेकरून जेही व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची माहिती तुमच्या मोबाईलवरती लगेच येईल आणि येणारे व्हिडिओ तुम्ही न मिस करता सहज बघू शकाल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मंडळी.